21. राजे गडावर आले तरी जलदुर्गाची बांधणी त्यांच्या मनातून जात नव्हती. त्याखेरीज बोलायला दुसरा विषय नव्हता. जलदुर्ग तयार होईपर्यंत आरमार तयार व्हावयास हवे होते. राजांनी गलबतांचे काम जारीने सुरू ठेवण्याचे हुकूम दिले. तयार झालेली राजांची गलबते समुद्रावर फेरफटका मारू लागली. फिरंगी आणि इंग्रज राजांच्या वाढत्या आरमाराकडे जागरूकतेने पाहू लागले. शास्ता खानाच्या वेळी मोगलांच्या ताब्यात गेलेला पुणे सुपे भाग सोडला तर राजांचा बाकीचा मुलूक स्थिर स्थावर झाला होता. कोकणपट्टीचा पुरा बंदोबस्त झाला होता. सुरत अहमदनगर लुटल्यापासून राजांचा दरारा वाढला होता. शास्ता खान जसवंत सिंगाच्या पराभवाने मोगलाई डगमगली होती. बाजी घोरपड्यांची कत्तल आणि खवास खानाचा पराभव यांनी आदिलशाहीला चपराक बसली होती. राजांचे सामर्थ्य आणि सत्ता वाढत होती. जिजाबाईंना राजांच्या पराक्रमाचे कौतुक वाटत होते. राजे सायंकाळी जिजाबाईंच्याकडे नेहमीप्रमाणे गेले. जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शास्त्री पाटावर पंचांग उघडून बसले होते. राजांनी विचारले, मासाहेब कसला मुहूर्त पाहता? राजे, या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सूर्यग्रहण आलं त्यामुळं आम्ही चौकशी करीत होतो. केव्हा आहे सूर्यग्रहण? राजांनी विचारले. पौष वद्य अमावस्या. 1 मास सजून अवधी आहे, शास्त्री म्हणाले. मग राजांनी विचारले. राजे महासाहेब सांगू लागल्या, असं ग्रहण येतं तेव्हा अनिष्ट निवारणार्थ दानधर्म करतात. शास्त्री म्हणाले. राजे ग्रहण तितकंसं चांगलं नाही. क्रोधी संवत्सर आहे. ग्रहणाला उग्रता आहे. असं ग्रहण असलं की दानधर्म करून ग्रहशांती होते. अशा प्रसंगी तुला दानही करतात. ग्रहण अनिष्ट तर खरं. राजे हसून म्हणाले. आमच्या पराक्रमानं अस्वस्थ झालेल्या शहनशहा औरंगजेबानं आमच्यावर स्वारी करण्याचा बेत आखला आहे आणि तो खुद्द दक्षिणेत उतरणार आहे अशी बातमी आमच्या कानांवर आली आहे. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर काळजी प्रकटली. त्या म्हणाल्या, मग तुम्ही काय ठरवलं? आम्ही काय ठरवणार मासाहेब? तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली? राजे ग्रहण जवळ आलं, संकट सामोरी दिसताहेत माझ्या मनात. बोला मासाहेब. राजे, या ग्रहण प्रसंगी खूप दानधर्म करावा असं वाटतं. मग त्यासारखी आनंदाची गोष्ट कोणती? मासाहेब, तुमची इच्छा आम्ही जरूर पाळू. जगदंब कृपेने तेवढं आमचं बळ आहे. दान करायचं तर केवढं? त्याला काही मर्यादा? राजांनी शास्त्र्यांना विचारले. शास्त्री बुवा, मघा तुम्ही तुलादान म्हणालात ना? हो, शास्त्री म्हणाले. अशा प्रसंगी तुलादान सुद्धा करतात. राजे हर्षभरीत झाले. ते म्हणाले, ठीक आहे, सूर्यग्रहण प्रसंगी आम्ही मासाहेबांची सुवर्ण तुला करू. स्वराज्याची पुण्याई जोखता येते का पाहू. राजे मासाहेब उद्गारल्या. मासाहेब, अशी पुण्याईची संधी कोण दवडील? आम्ही हे निश्चित केलं आहे. आता आमचा बेत बदलणार नाही. राजांनी सुवर्ण तुलेसाठी क्षेत्र महाबळेश्वर निवडले. महाबळेश्वराच्या मुक्कामाचे हुकूम सुटले. डेरे, तंबू, शामियाने गाड्यांतून महाबळेश्वरी रवाना झाले. जिजाबाईंच्या सुवर्ण तुलेची जय्यत तयारी सुरू झाली. राजांनी तुला करण्यासाठी रुपयाचा तराजू करण्याची आज्ञा दिली. सुवर्ण तुलेसाठी खजिन्यातून भरपूर सोने काढून खास बंदोबस्तात ते महाबळेश्वरी रवाना केले. खाशा स्वाऱ्यांसाठी पालखी मेणे सजविले जात होते. चांगला दिवस पाहून राजांनी प्रस्थान काढले. खाशा मेण्यांतून जिजाबाई राणी परिवार जात होता. त्या शाही मेण्यांच्या मागून एक पालखी वाटचाल करीत होती. वयोवृद्ध डबीर पालखीतून महाबळेश्वरी जात होते. सोनोपंत पुरे थकले होते. दादोजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, माणकोजी दहातोंडे आणि कान्होजी जेधे हे काही महाराज साहेबांची खास विश्वासाची माणसे. त्यांपैकी राहिले होते सोनोपंत डबीर. अत्यंत महत्वाचे काम असले की ते सोनोपंतांच्याकडे जाई. सोनोपंत राजांचे वकील म्हणून दिल्ली दरबारला गेले होते. शास्ताखानाशी तह करायला राजांनी सोनोपंतांना पाठविले होते. आज सोनोपंतांचे वय झाले होते. स्वराज्य सेवेत गात्रे थकून गेली होती. सोनोपंतांचा भरवसा नव्हता. सोनोपंत नको म्हणत असताही राजांनी त्यांना बरोबर घेतले होते. महाबळेश्वराचे रूप पालटत होते. मंदिराच्या भोवतालच्या मैदानास
मैदानात खासे डेरे शामियाने उभे केले होते. मंदिर कळीच्या चुन्याने रंगविले होते. कळस उजळला होता. मंदिराच्या तटापासून सर्व जागा स्वच्छ करण्यात आली होती. लता पल्लवांच्या माळा टांगल्या होत्या. उपाध्याय शास्त्री मंडळी पूजेत कमतरता राहू नये म्हणून बारीक सारीक गोष्टींचे तपशील तपासून पाहत होते. राजे महाबळेश्वरला आले. सर्व राण्यांसह जिजाबाईंच्यासह राजांनी महाबळेश्वराचे दर्शन घेतले. राजे मंत्रमुग्ध होऊन त्या स्वयंभू लिंगाकडे पाहत होते. केवढे पवित्र ठिकाण! भूमी समृद्ध करणाऱ्या जीवनदात्री कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचे जन्मस्थान. एवढी पवित्र जागा महाराष्ट्रात दुसरी नसेल. राजांनी सारी व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. तानाजी, येसाजी, मानाजी, महादेव ही सारी विश्वासाची माणसे राजांच्या जवळ गोळा झाली होती. शंभूबाळाच्या बोलांनी, बालपावलांनी उत्साह वाढत होता. राजे स्नान, देवदर्शन आटोपून डेऱ्यात आले. मासाहेब शंभूबाळांचे कपडे करीत होत्या. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. शंभूबाळ म्हणाले, आबासाहेब, आम्ही सकाळी गंमत बघितली. कसली? राजांनी कौतुकाने विचारले. शंभूराजांचे गाल फुगले. हात पसरीत ते म्हणाले, देवळात की नाही? एवढी मोठी तागडी लावली. शंभूबाळांनी पसरलेल्या हातांकडे बघत राजे म्हणाले, पण बाळराजे, खरी गंमत कुठं तुम्हाला माहीत आहे? कसली? तुमच्या मासाहेबांना आम्ही तिच्या एका पारड्यात घालणार आहोत. अगदी मारून मुटकून. बाळराजे भ्याले. त्यांची नजर कावरी-बावरी झाली. जिजाबाईंना बिलगत ते म्हणाले, मासाहेब, खरं? कोण ऐकतो बाबा माझं? जिजाबाई म्हणाल्या, तुमचे आबासाहेब करतील ते खरं. बाळराजे रडकुंडीला आले. ते आळीपाळीने दोघांकडे पाहत होते. राजांनी बाळराजांना जवळ घेतले. बाळराजे, आपल्या मासाहेबांची सोन्यानं तुला करायची. खूप जम्मत येईल. बघा तर खरं. बाळराजांना धीर आला. खूप गंमत येईल. बघा तर खरं. बाळराजांना धीर आला. बाळराजांसह राजे आपल्या डेऱ्यात गेले. तुलेची सर्व सिद्धता झाली. भव्य रौप्य तराजू आपल्या रुपेरी झाकीने तळपत होता. सारे मानकरी खास कपडे करून मंदिरासमोर गोळा झाले. ते अलौकिक दृश्य पाहण्यासाठी त्यांची मने उतावीळ झाली होती. तराजूजवळ शोभिवंत बैठका अंथरल्या होत्या. जिजामातांना आणण्यासाठी सर्व सिद्धता झालेली पाहून राजे बाहेर पडले. राजमाता जिजाबाईंनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. जिजाबाई सडपातळ अंगलटीच्या उंच्यापुऱ्या होत्या. नजरेत विलक्षण धार होती. कुमकुम तिलकाच्या अभावी कपाळ जास्तच रुंद भासत होते. जिजामातांनी समोर आलेल्या राजांच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. जिजाबाईंनी विचारले, शिवबा, अरे हे केलंच पाहिजे का? मासाहेब, आम्हाला हे यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला वाटतं ना? राजे, त्याखेरीज आता कोणतीच इच्छा राहिली नाही. मग त्यासाठी गाठीला जबरदस्त पुण्याई लागते. मासाहेब, ती पुण्याई संपादन करण्यासाठीच हा सोपा मार्ग काढला आहे. सोपा मार्ग? सोपा नाही तर काय. तुला सोन्यानं करणं आणि तुला झाली असं म्हणणं, या इतका मूर्खपणा जगात दुसरा नसेल का? तुमची तुला कशानं होऊ शकेल? मासाहेब, ही तुला लाक्षणिक आहे. ती खरी नाही याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. पुष्कळ झालं, चला म्हणत जिजाबाई उठल्या. त्यांचं पाऊल थांबलं. राजे, आणि आज हे काय घातलत? मासाहेबांची नजर राजांच्या वर स्थिरावली. जिरेटोपावर सुवर्ण पानांचा तुरा होता. गळ्यात सुवर्ण साखळीचे सर होते. मनगटावरची पोहोची, हातातल्या अंगठ्या सारे सुवर्णाचे होते. राजांच्या लक्षात आले. राजे म्हणाले, मासाहेब, आज सुवर्ण तुलाना. या प्रसंगी आपणही सुवर्णाचे दागिने घालावेत असं वाटलं. मासाहेब, आपल्या तुलेबरोबर आणखीन एक तुला करण्याचं आम्ही ठरविलं आहे. कुणाची? आपल्या सोनूपंतांची. मासाहेब, आज दादोजी हवे होते. दादोजी असते तर त्यांची तुला केली असती. सोनूपंत थकले. नंतर अशा माणसांविषयी वाटून काही उपयोग नसतो. फार चांगली कल्पना, जिजाबाई म्हणाल्या. सोनूपंतांना त्यांनी होत नसताही
महाबळेश्वरी का आणलं हे आज कळलं. राजे तुमच्यासारख्या चलावं मासाहेब, वेळ होतो. राजे मध्येच म्हणाले, चला. जिजाबाईंच्यासह राजे मंदिरात आले. मुजरे झाले. मासाहेबांना बैठकीवर बसविले. सोनोपंत आधार घेऊन येत होते. राजांनी जाऊन त्यांचा हात धरला आणि त्यांना बैठकीवर बसविले. वेदमंत्रांचा आवाज उठत होता. शिवलिंगावर अभिषेकाची धार पडत होती. राजांनी तुलेची पूजा केली आणि सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाई पदर सावरून उठल्या. राजांनी जिजाबाईंना विनविले. जिजाबाई उठल्या. त्यांच्या साऱ्या शरीराला कंप सुटला होता. राजांचीही तीच अवस्था झाली होती. जिजाबाईंना तराजूच्या एका पारड्यात बसविण्यात आले. राजे दुसऱ्या बाजूला उभे राहिले. मासाहेबांच्या पारड्याजवळ सोयराबाई उभ्या होत्या. पुतळाबाई, सगुणाबाई, काशीबाई, गुणवंताबाई वगैरे भारावलेल्या नजरेने पाहत होत्या. सुवर्णतुलेचा सुवर्णक्षण नजीक येऊन ठेपला. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली होती. राजे भारावून पारड्यात बसलेल्या आपल्या आईकडे पाहत होते. राजांनी आपल्या कानांतली कडी काढली आणि ती पारड्यात टाकली. शांतपणे त्यांनी शिरपेच उतरला आणि पारड्यात ठेवला. राजांच्या त्या कृतीने मात्र जिजाबाईंच्या आवरलेल्या अश्रूंना संधी मिळाली. त्यांच्या गालांवर अश्रू ओघळू लागले. भरल्या नजरेत तृप्तता सामावली. असा मुलगा लाभणं केवढं भाग्य. जिजाबाईंची कूस धन्य झाली. राजांनी सारे दागिने उतरले होते. कपाळावरचे शिवगंध राजांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होते. क्षणभर जिजाबाईंना राजांनी दागिने उतरल्याचा आनंद झाला. या अलौकिक मुलाला, ह्याच्या अलौकिक रूपाला दागिन्यांची मुळी गरजच काय. राजांनी ओळीने ठेविलेल्या तबकांतल्या पुतळ्या पशाने उचलल्या. सुवर्णाच्या ओंजळी भरून राजे पारड्यात टाकीत होते. पुतळ्या मोहरांची तबके रीती होत होती. साऱ्यांची नजर पारड्याकडे लागली होती. पारडे किंचित हलले, उंचावले गेले. राजांच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले. पाहणारेही गहिवरले. राजांनी ओंजळ रीती केली. तुला भरली. नगाऱ्याच्या गंभीर नादाने सारे वातावरण दुमदुमले. शिंगांचा आवाज गगनाला भिडला. राजांनी जिजाबाईंना बैठकीवर आणले आणि आपले मस्तक त्यांच्या पायी ठेवले. जिजाबाईंचे ओठ फुटफुटले. जिरे टोपावरून थरथरणारा हात फिरला. राजे उठले आणि जिजाबाईंनी राजांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे आज कूस धन्य केलीत. राजांना शब्द आठवत नव्हते. आपला डावा हात हलवीत श्वास अवरोधून राजे कष्टाने बोलले, मासाहेब, आम्ही दरिद्री. आम्ही कूस काय उजवतो. हिऱ्याची तुला सोन्यानं केली याची आमच्या जीवाला खंत वाटते. आमचं कौतुक कसलं. जिजाबाईंची तुला झाली. जिजाबाईंची तुला पाहत बसलेल्या सोनोपंत डबीरांचे डोळे भरून आले होते. आता राजांची पावले सोनोपंतांच्याकडे वळली. राजे सोनोपंतांना म्हणाले, उठा पंत. पंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, कुठं. शोभकार्याच्या वेळी कुठं म्हणून विचारू नये. एवढे बोलून राजांनी सोनोपंतांचा हात धरला. सोनोपंत राजांच्या आश्रयाने तराजूपाशी आले. तराजू मोकळा झाला होता. पंत बसावं. वार्धक्यानं आधीच विकल झालेले शरीर भावना वेगाने कापू लागले. पंत म्हणाले, राजे, गरिबाची कसली तुला करणार. सोनोपंत राजाच्या सेवेसाठी भरभक्कम शरीर वारेमोल करून घेतलं तर त्याची सुवर्ण तुला करतो. यात मोठेपण कसलं बसावं. सोनोपंतांची तुला झाली. राजनिष्ठेचे सोने झाले आणि त्यानंतर राजे जिजाबाईंच्यासह दानाला उभे राहिले.